नमस्कार मित्रांनो, स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण अख्ख्या महाराष्ट्राचे लाडके छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी अप्रतिम दमदार असे भाषण बघणार आहोत. गोरगरिबांच्या अंधाऱ्या जीवनात ज्यांनी प्रकाश आणला, मानवतेचा खरा अर्थ ज्यांनी जगाला शिकवला, न्याय, समता आणि बंधुतेचा ज्यांनी फुंकला रणशिंग, अशा रयतेच्या राजाला माझे कोटी कोटी प्रणाम. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मुख्य अतिथी, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या देशबांधवांनो, आज आपण एका अशा महान राजाची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत, ज्यांनी स्वतः राजा असूनही आपले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी आणि गरिबांच्या उद्धारासाठी झिजवले. ते महान राजे म्हणजेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज. जातीभेदाच्या भिंती ज्यांनी एका फटक्यात पाडल्या, शिक्षणाची दारे ज्यांनी गोरगरिबांसाठी उघडली, ते होते दीनदुबळ्यांचे कैवारी शाहू छत्रपती, ज्यांच्या विचारांची मशाल आजही महाराष्ट्रात पेटती. मित्रांनो, शाहू महाराजांनी समाजात क्रांती घडवून आणली. त्या काळात गरीब आणि मागासवर्गीय मुलांना शिक्षणाची सोय नव्हती. शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले. गरीब मुलांना राहण्यासाठी वसतिगृहे सुरू केली, जेणेकरून पैशांअभावी कोणाचेही शिक्षण थांबू नये. त्यांनी केवळ शिक्षणच दिले नाही, तर समाजातील जातीभेद आणि अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. शाहू महाराज हे दूरदृष्टी असलेले राजे होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी राधानगरी धरण बांधले, कोल्हापूरला मोठी व्यापारी बाजारपेठ बनवले. शाहू महाराज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आणि त्यांनी केलेले कार्य अजरामर आहे. नव्हती भीती ज्यांना कोणाची, असा तो न्यायी राजा होता. गोरगरिबांच्या अश्रूंचा जो विझवणारा पाऊस होता. इतिहासही नतमस्तक झाला ज्यांच्या महान कार्यापुढे. माझ्या शाहू राजाचा बाणा शेवटपर्यंत करारी होता. जय शाहू महाराज, जय महाराष्ट्र.